हॅलो डिअर स्टुडंट्स. क्लास 10च्या मुलांना मी जशा नोट्स द्यायला सुरू केल्या तसं क्लास 9च्या मुलांची ही डिमांड होती की मॅम जसं तुम्ही 10वीच्या नोट्स देता तसं आम्हाला 9साठी पण नोट्स द्या. सो तुमच्यासाठी खास 9th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी तुमचा जो फर्स्ट चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन या चॅप्टरच्या हँड रिटन नोट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दीज आर द नोट्स विच आर रिटन बाय वन ऑफ माय स्टुडंट आणि किती छान पद्धतीने तिनं लिहिलेलं आहे हे एक तुम्हाला दाखवणं पण होईल. तुम्ही कसं लिहिलं अपेक्षित आहे ते तुम्हाला डिस्कस करणं होईल आणि अर्थातच महत्त्वाचे कन्सेप्ट देखील. सो असे वेगवेगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. सो चला बोलूयात आपल्या नोट्स पार्टकडे. सगळ्यात पहिली जी कन्सेप्ट आहे आपल्या ह्या चॅप्टरची ती आहे मोशनची. सो व्हॉट इज अ मोशन, की जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग त्याची पोझिशन चेंज करतो त्याला आपण मोशन असं म्हणतो, की त्याची डेफिनेशन आहे. आणि मोशन ही ऍक्च्युली एक रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह टर्म म्हणजे ऑब्जेक्टला आपण कुठून बघतो ह्या त्या पोझिशन वरती तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे की नाही हे आपण ठरवतो. फॉर एक्झाम्पल बघा इथे व्हेन अ बस इज मुव्हिंग, रोड साइड ट्रीज जे आहेत म्हणजे बस आहेत, बसमध्ये बसलेले जे पॅसेंजर्स आहेत ते त्या पॅसेंजर्सना रस्त्यावरची झाडं ही मुव्हिंग वाटतात. व्हेअरएज रस्त्यावरून बसकडे पाहणाऱ्या लोकांना बसमधील माणसं ही मुव्हिंग आहेत असं दिसतात. सो आपण ऑब्जेक्टला कुठून बघतो याच्यावरती डिपेंड करणार की तो ऑब्जेक्ट आपल्याला स्टेडी दिसणार की मोशन मध्ये दिसणार. म्हणून आय थिंक तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला देखील जातो की एक्सप्लेन हाऊ मोशन इज अ रिलेटिव्ह टर्म. सो तिथं तुमचं हे आन्सर असेल की हे एक्झाम्पल सहित तुम्ही सांगू शकता. पर्सन इनसाइड द बस फाइंड्स द अदर पॅसेंजर्स ॲट रेस्ट ऑर स्टेडी. आता तेच तुम्ही बसमध्ये बसलाय, तुमच्या शेजारच्या व्यक्तीला तुम्ही स्टेडी दिसणार, व्हेअरएज बाहेरून तुम्हाला बघणाऱ्या लोकांना तुम्ही दोघंही मोशन मध्ये दिसणार, राईट. सो ह्या पद्धतीनं आपण सांगू शकतो की मोशन ही रिलेटिव्ह टर्म आहे. काही वेळेस मोशन ही आपण फील करू शकतो, डोळ्यांनी बघू शकतो, म्हणजे न बघता फील करू शकतो. अशी पण मोशनची काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत, जसं की मोशन ऑफ एअर. जेव्हा हवेमुळे झाडाची पानं सळसळतात तेव्हा आपण म्हणू शकतो की काय वारं सुटलंय. सो movement or motion of air can be felt by the motion due to the air. मुव्हिंग एअर मुळे जे ऑब्जेक्ट्स मूव्ह होतात तर त्या ऑब्जेक्टच्या मुवमेंट वरून आपण सांगू शकतो की हवा मुव्हिंग आहे की नाही. तर ह्याच्यानंतर सनराईज सनसेट हे सुद्धा अर्थ आणि सनच्या मोशनमुळे आपल्याला दिसून येतात. सो ही एक फिनॉमिनन आहे जो आपण बघू शकतो, वी कॅन फील इट. ही झाली पहिली कन्सेप्ट मोशनची. देन कम्स डिस्टन्स. डिस्टन्सची ही डेफिनिशन इथं आता ह्याच्यामध्ये मी क्लासमध्ये सगळेच पार्ट्स जसं की ॲज यू कॅन सी ट्राय दिस पासून अगदी सगळं आपण आपल्या क्लासमध्ये रोज पर्सनली मी शिकवत असते सगळ्या मुलांना. सो ह्याही ऍक्टिव्हिटीज इथं मी इन्क्लूड केलेल्या आहेत बिकॉज तुमच्या एक्झाम मध्ये स्कूलच्या या ऍक्टिव्हिटीज वरती देखील प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो इथं ही जी ऍक्टिव्हिटी होती तुमची शीतल आणि प्रश्न किती छान काढले बघा रे. म्हणजे तिनं शिकवत असतानाच म्हणजे लक्ष देऊन सुद्धा आपण किती कसंही लिहितो ना, मुग्धा नाव आहे तिचं. सो याच्यात तिनं लिहितानाच किती व्यवस्थित काढलंय, म्हणजे बघता क्षणीच आपल्याला वाटेल की वाह काय मस्त लिहिलंय, हो ना. सो ह्या पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी तिने दाखवलेली आहे. थिंक अबाउट इट मधले क्वेश्चन आहेत की कुणाला जास्त वेळ लागेल, कुणाला कमी. क्वेश्चन्स इथं नाही इन्क्लूड केलेले बट द आन्सर्स आर देअर. यू कॅन सी द क्वेश्चन्स फॉर द रेफरन्स. त्यानंतर मग इथे डिस्टन्स ही कन्सेप्ट. डिस्टन्स कशाला म्हणतात तर लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ विच इज फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट अंडर मोशन. त्यानंतर त्याचं SI युनिट ऑफ डिस्टन्स आहे मीटर, CGS युनिट आहे सेंटीमीटर, स्केलर क्वांटिटी आहे. मग हे स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं, जाता जाता जसे जसे रेफरन्सेस येत जातील तसं तसं मग मी ते सांगितलेलं असतं. मग आता डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे असं आपण लिहिलं, मग स्केलर क्वांटिटी कोणाला म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणायचं ते देखील मी मुलांना
सांगितलेलं आहे. जसं की ज्याला डायरेक्शन नाही, फक्त मॅग्निट्यूड आहे, त्याला स्केलर म्हणायचं. ही काही एक्झाम्पल झाली. देन कम्स ही अशीच वेटशी रिलेटेड मी काही माहिती की जे पुढं मास आणि वेट ह्या कन्सेप्ट समजण्यासाठी लागणार होती. ही अगेन ऍडिशनल माहिती आहे की वेट म्हणजे काय असतं, मास म्हणजे काय असतं. ठीक आहे. आणि मग हे डिस्टन्स कॅन नेव्हर बी झिरो ऑर निगेटिव्ह, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दोन वस्तूंच्या मधलं अंतर हे कधीच निगेटिव्ह नसतं, ते ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. देन कम्स द नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे की डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट यांच्यामधलं मिनिमम अंतर, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. सो दोघांची युनिट्स अगेन सेम आहेत. हे बघा, डिस्टन्स बिटवीन, ही त्याची डेफिनेशन झाली, इनिशियल अँड फायनल पॉइंट. सो इन धिस केस, ऐका, इन धिस केस एक ऑब्जेक्ट किंवा एक पर्सन इथून इथे जर जात असेल, दॅट विल बी फायनल पॉइंट, दिस विल बी इनिशियल पॉइंट. पुन्हा फिरून समजा हे जर 5 किलोमीटर अंतर असेल तर डिस्टन्स विल बी 5 किलोमीटर, डिस्प्लेसमेंट विल ऑल्सो बी 5 किलोमीटर. But if the person is returning to the original position, then the displacement will be 0 and distance will be 10 kilometer. फरक लक्षात आला? डिस्टन्स म्हणजे काय आहे? कव्हर केलेल्या पाथ जो ऍक्च्युअल लेंथ आहे ती लेंथ म्हणजे डिस्टन्स सांगतो. सो 5 किलोमीटर जाता, 5 किलोमीटर येता, असे 10 किलोमीटर हे डिस्टन्स झालं. बट द डिस्प्लेसमेंट विल बी 0 ॲज द इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट हे सेम आहेत म्हणून. सो डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, इट इज अ वेक्टर क्वांटिटी, हे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. इथं काही एक्झाम्पल्स दिलीत मुलांना की या केसमध्ये डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह झालं, इट इज 0, इट इज निगेटिव्ह, कशा पद्धतीने आपण सांगू शकतो. ह्या नोट्स मी इथं दिलेल्या आहेत. इथं काही अजून एक्झाम्पल्स दिलेले आहेत की ओ अँड सी मध्ये डिस्टन्स जर 100 ऍक्च्युली सेंटीमीटर मीटर काहीतरी लिहावं लागणार आहे, तिनं ते लिहिलेलं नाहीये, नुसतं 100 डिस्टन्स असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल, हे नुसतं किंमत अशी लिहायची नाही, त्याच्या पुढे त्याचं युनिट पण लिहायचं. जसं की आता इथं लिहिलंय 160 मीटर 40, तसं इथे पण 100 मीटर 40 मीटर असं लिहिणं अपेक्षित आहे. सो डिस्टन्स किती झालं मग, तर 160 मीटर, डिस्प्लेसमेंट किती झालं 40 मीटर. कसं ते, ही अशी वेगवेगळी एक्झाम्पल्स, ही एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकात पण नाही सापडणार तुम्हाला, ही मी काही रेफरन्स बुक्स मधून घेऊन या स्टुडंट्स बरोबर शेअर केलेली होती. मग परत सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असताना त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपण कशी काढणार हे इथं दिलेलं आहे. ही काही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वरची ऍडिशनल काही न्यूमरिकल्स आहेत, सो दॅट त्यांना ही कन्सेप्ट आहे ती अजून छान पद्धतीनं समजेल, है ना. नेक्स्ट कम्स तुमच्या पुस्तकातले प्रश्न आहेत हे की पहिलं जे एक्झाम्पल होतं शीतल आणि प्रशांत वालं, तर त्या दोघांचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती असा एक प्रश्न तुमच्या बुकमध्ये आहे. सो ते देखील इथं आपण सोडवलेलं आहे. देन यूज युअर ब्रेन पॉवर, स्वरालीचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. हे त्या कारचं एक्झाम्पल आहे. हे सगळं इथं तुम्हाला उत्तर मिळतील. देन कम्स द कन्सेप्ट ऑफ स्पीड. स्पीड कशाला म्हणायचं? इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम, त्याला आपण स्पीड म्हणतो. हा, तर स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी, त्याला म्हणजे स्पीड साठी आपण युनिट वापरतो व्हेलॉसिटी किंवा व्ही, असं युनिट नाही म्हणता येणार, सिम्बॉल वापरतो व्हेलॉसिटीचा व्ही. डिस्टन्स साठी आपण एस वापरतो आणि टाइम साठी टी. सो व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी. हा स्पीडचा फॉर्म्युला आपण सांगू शकतो. एस आय युनिट मीटर पर सेकंड, सीजीएस युनिट सेंटीमीटर पर सेकंड. आम्ही नंतर काय केलं होतं, तुम्ही पण ते करू शकता की एका पेज वरती ना ह्या चॅप्टर मध्ये जे जे कन्सेप्ट आहेत, जसं की पहिलं डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, तर त्याच्यासाठी म्हणजे त्याचं एक आपण नाव, एंटिटी असेल, त्याचा फॉर्म्युला, त्याचा एसआय युनिट, सीजीएस युनिट, सिम्बॉल, असा एक चार्ट बनवू शकतो आपण एकत्र सगळ्याचाच. सो दॅट नंतर तुम्हाला, कारण 1 मार्कचे प्रश्न याच्यावरती खूप विचारले जातात आणि ते तुम्हाला सांगता येतील जेव्हा तुम्हाला हे सगळं माहित असेल, हो ना. त्यानंतर कम्स व्हेलॉसिटीची कन्सेप्ट, परत सेम स्केलर वेक्टर जे काही आहे ते.
आता हा शीतल आणि जे प्रशांतचं एक्झाम्पल होतं त्यांच्यामधला पाथ ए पाथ बी त्यांचं टोटल डिस्टन्स किती, टोटल डिस्प्लेसमेंट किती, हा तो प्रश्न आहे. देन तुमच्या कारचं एक एक आहे त्याच्यामध्ये पण स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स हे सगळे पार्ट पण हा ते एक तुमच्या पुस्तकातलाच आहे हा पण पार्ट. सो हे ईच अँड एव्हरीथिंग आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो ते नाही का, 3 चित्र आहेत ओळीनं बघा तुमच्या पुस्तकामध्ये. तर स्पीड चेंज ठेवलं, डायरेक्शन सेम ठेवली, असं जे 3 कंडिशन्स आहेत तो पार्ट हा देखील तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला जातो परीक्षेमध्ये. फर्स्ट सायंटिस्ट कोण होते ज्यांनी स्पीड मेजर केला, यूज युअर ब्रेन पॉवर मधले हे काही प्रश्न, अमर अकबर अँथनी वाले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आधारित. युनिफॉर्म मोशन काय म्हणतात, युनिफॉर्म म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, मग त्याची एक्झाम्पल्स मी प्रत्येकाची 4-4, 5-5 एक्झाम्पल्स घेतली युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशनची. देन कम्स ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला, त्याची SI CGS युनिट, स्केलर आहे की व्हेक्टर आहे. देन कम्स टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन. युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे काय, त्याची 5 एक्झाम्पल. नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे काय, त्याची 5 एक्झाम्पल्स. पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल. निगेटिव्ह ऍक्सलरेशन आणि झिरो ऍक्सलरेशन हे सगळे प्रकार झाले. आणि मग इक्वेशन्स ऑफ मोशन यूज. आता इथे ह्याच्यामध्ये ग्राफ आपण वेगळ्या पेजवरती काढलेले होते त्याने, त्यामुळे ग्राफ हे जे इथं दिसणार नाहीत ते मे बी तिने वेगळीकडे ठेवलेले असतील. सो तो पार्ट इथं दिसत नाहीये आपल्याला. इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. आता याच्यामध्ये हे 3 इक्वेशन्स जे आहेत, व्हेलॉसिटी, टाइम, हे सगळं ग्राफिकल एक सेम एका ग्राफच्या साह्यानं ही 3ही इक्वेशन्स आपण कशा पद्धतीनं डिराईव्ह केली, हे सगळे डेरिव्हेशन हे तुम्हाला 5 मार्कांच्या प्रश्नांमध्ये विचारलं जातं. हे पूर्ण डेरिव्हेशन कशा पद्धतीनं येतं ते इथं दिलेलं आहे. सेकंड इक्वेशन, फर्स्ट, सेकंड, थर्ड हे सगळे इक्वेशन्स. देन हे सगळं व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. थोडं जे तुम्हाला पार्ट लिहावासा वाटतोय तो पॉज करायचा तिथं आणि तो लिहून ठेवून करा. कारण हे आता मला कुठं अपलोड करता येणं शक्य नाही, त्यामुळे कारण तिचं पण तशी परमिशन घेतली पाहिजे ना मला. सो शी सेड की मॅम तुम्ही नुसतं दाखवणार असाल तर ठीक आहे, कुठे सर्क्युलेट नका करू. आय सेड ओके. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा लास्ट पार्ट, त्याचे 5 एक्झाम्पल्स, त्याचा फॉर्म्युला आणि मग सॉल्व्ड एक्झाम्पल्स. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये विचारले जातात. तुमच्या ना परीक्षेचा पॅटर्न हा फिक्स असतो, पुस्तकाच्या बाहेरचं काही विचारत नाहीत आणि पुस्तकाच्या मधलं काहीही विचारू शकतात. सो इच अँड एव्हरीथिंग वी हॅव कव्हर्ड इन दिस नोट्स. व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला जे काही प्रश्न पडतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या नोट्स मध्ये सापडून जातील. मी थोडंसं पुढेपर्यंत नेते सो दॅट तुम्हाला प्रत्येक पार्ट आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीनं आपण सोडवत जायचं आहे ते लक्षात येईल अगदी शेवटपर्यंत. आता इथे तुम्हाला एक अपवर्ड डाऊनवर्ड डायरेक्शन मधलं आहे, मग आपण ते आधी करून घ्यायचं त्याचं, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन म्हणजे कुठली, डाऊनवर्ड कुठली, मग तिथे जी ची व्हॅल्यू कशी चेंज होत जाते, सगळं इथं हे दिलेलं आहे. ऍक्च्युली हा पार्ट 10th मधला आहे, बट हे कांगारूचं एक्झाम्पल जे आहे तुमच्या पुस्तकातलं ते जर समजायचं असेल की अचानकच 9.8 G कुठून आला असा प्रश्न पडतो मुलांना, आणि ते समजण्यासाठी म्हणून मग मी हे मुलांना आधी हे सगळं सांगितलं. वरचं हा जो पार्ट होता तो एवढं सगळं त्यांना मी आधी सांगितलं आणि मग आम्ही कांगारूचं एक्झाम्पल सोडवायला घेतलं. सो हे झाले सॉल्व्ड एक्झाम्पल. ठीक आहे. हे सगळी न्यूमरिकल्स तुम्हाला इथं एकत्र दिसून येतील स्टेप बाय स्टेप. आणि हा अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं मला, ते म्हणजे तुम्हाला ना पुस्तकामध्ये तुम्ही जे दिलेत स्टेप्स त्या शक्यतो रेफर करू नका, म्हणजे करू नका असं इन द सेन्स त्या खूप शॉर्ट मध्ये दिल्यात आणि तिथं तुमच्या एक्झाम मध्ये जर तुम्ही प्रॉपर स्टेप वाईज नाही लिहिलीत उत्तरं तर तुमचे मार्क्स हे कट होण्याची शक्यता असते. त्यामुळं पुस्तकातल्या रेफरन्स तुम्ही नक्कीच घ्या, पण हे स्टेप वाईज तुमच्या
पद्धतीनं सोडवा. देन कम्स लास्ट, दॅट इज फोर्सची कन्सेप्ट. बॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स कशाला म्हणायचं, त्याची एक्झाम्पल्स. देन कम्स इनर्शिया, न्यूटनचे जे लॉज ऑफ मोशन्स आहेत. तर त्याच्यामधली पहिली कन्सेप्ट इनर्शिया. ही इनर्शियाची डेफिनिशन मी मुद्दामून थोडं बाजूला थांबते म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल. एक्झाम्पल झालं. त्यानंतर इनर्शियाचे हे काही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत आणि मग त्याच्यावरून आधारित पुढचे लॉज ऑफ मोशन. सेकंड लॉ जो आहे तो मोमेंटमशी रिलेटेड आहे. मग मोमेंटम म्हणजे काय, त्याचे SI/CGS युनिट काय आहेत, हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल इन दीज नोट्स. ठीक आहे. हे कसं डेरिव्हेशन तुम्हाला विचारलं जातं सेकंड लॉचं, फर्स्ट लॉचं, तर ते तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. फोर्स युनिट, 1 न्यूटन म्हणजे काय, 1 डाईन म्हणजे काय, त्यानंतर न्यूटन आणि डाईन यांच्यामध्ये काय संबंध आहे, इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम, म्हणजे तो जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे तो आपण कसा डिराईव्ह करणार, थर्ड लॉ ऑफ मोशन आहे. हे सगळे व्यवस्थित. आणि मग यूज युअर ब्रेन पॉवर, हे पण प्रश्न तुम्हाला गिव्ह रिझन सारखे जे प्रश्न असतात तिथे विचारले जातात. तर त्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे बघायला मिळतील. ही पूर्ण सगळी व्यवस्थित बघून घ्या. ज्याही कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल, यू कॅन जस्ट पॉज द व्हिडिओ, टेक अ स्क्रीनशॉट अँड राईट इट अँड देन मूव्ह अहेड. सो मला अशी अपेक्षा आहे की ह्या पद्धतीनं तुम्ही थोडं जरा इन्स्पायर व्हा. तर ठीक आहे, याच्या नंतरच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही पण ह्याच पद्धतीनं लिहायच्या आहेत. ठीक आहे. सो हे लॉ ऑफ कन्झर्वेशन हा जो पार्ट आहे हा एवढा डेरिव्हेशन महत्वाचा आहे बघा. 3 मार्कांना 5 मार्कांना सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. आणि हे आहेत अगेन सॉल्व्ड एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मधले. सगळं ह्या चॅप्टरशी रिलेटेड सांगते काय, इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथं बघायला मिळेल. आम्ही आधी असं इमॅजिन करतो की इथं मास ऑफ बॉल A, B असं हे करून आधी चित्र त्याचं इमॅजिनेशननं काढून घ्यायचं आणि मग सॉल्व्ह करायचं, म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करायला सोपं जातं. तो हा पार्ट झाला सॉल्व्ड न्यूमरिकलचा. एक्सरसाइज मधले फक्त न्यूमरिकल इथं तुम्हाला दिसतील तिनं सॉल्व्ह केलेले. आपण एक्सरसाइज पुन्हा वेगळा घेऊयात नंतर एका ह्याच्यामध्ये. आता इथे हे न्यूमरिकलचे आपण म्हणजे सॉल्व्ह करत असताना क्लासमध्ये आम्ही असं घेतलेले होते. सो इथे तुम्हाला नंबर दिसून येतील, क्वेश्चन नंबर, फक्त पूर्ण काय लिहिलेलं नाही, आणि क्वेश्चन नंबर टाकून सॉल्व्ह केलेले तुम्हाला दिसतील इथे सगळे प्रश्न एक्सरसाइज मधले, स्पेसिफिकली न्यूमरिकल्स वगैरे जे आहेत ते. हे सगळे एक्सरसाइज न्यूमरिकल्स. ओके. ठीक. सो आय थिंक हा पार्ट इथे कव्हर झाला. हे नोट्स कशा, मुग्धाच्या रायटिंग स्किल्स बद्दल तुम्हाला काही स्पेसिफिक कमेंट करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही सांगू शकता. तुम्ही लिहित असाल तर तुम्ही तेही कमेंट करून सांगा की आम्ही लिहितो अशा पद्धतीनं मॅम, खूप व्यवस्थित असं. सो जे काही तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड तुमचं मत असेल ते मला नक्की कमेंट्स करून कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट डिस्कस करण्यासाठी. टिल देन गुड बाय. थँक्यू.